सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस कसा आहे चला जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये। हे बघा, मोठं संकट आलेलं आहे। तुम्ही बरोबर ऐकतायत, मोठं संकट आलेलं आहे। हे बघा, पेट्रोल डिझेलचे आता केवढा मोठा तुटवडा झालेला आहे ते तुम्ही बघतच आहात। पेट्रोल डिझेलचे भाव पण वाढत आहे, तसेच गॅस सिलेंडरचा पण तुटवडा आपण बघितला। आणि महत्त्वाचं, मोदी साहेबांनी काय सांगितलं? पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं की पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका म्हणे। हे बघा, पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका। जरी तुमच्या घरात लग्न सराई पण आहे तरी पण 1 वर्ष सोनं खरेदी करू नका असं मोदी साहेब म्हणत आहे। म्हणजे संपूर्ण गोष्टी मेंटेन्स व्हायला पाहिजे, महागाई कमी व्हायला पाहिजे, त्यामुळे हे संपूर्ण सांगितलं जात आहे आणि हे मोठे आदेश दिले जात आहे। 1 वर्ष सोनं खरेदी नको करा, पेट्रोल डिझेल कमी प्रमाणात वापरा, तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हाच वापरा, तसेच महत्त्वाचं तेल, खाद्यतेल पण जपून वापरा, असं संपूर्ण गोष्टींसाठी आता आव्हान केलं जात आहे आणि या संदर्भात आदेश पण दिले जात आहे। चला ठीक आहे, सोन्याचे ताजे भाव किती मग? चला आज आपण आजचे ताजे सोन्याचे चांदीचे भाव जाणून घेऊया। हे बघा, तुम्हाला चांगलंच माहित आहे, मोदी साहेबांनी जेव्हा घोषणा केली होती ना की पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका म्हणून, त्यानंतर लगेच सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव जबरदस्त वाढले होते। आणि आता सोन्याचे भाव काय आहेत हे समजून घेणं फार गरजेचं आहे। महत्त्वाचा निर्णय, महत्त्वाचे अपडेट, सोनं चांदीचे भावमध्ये फार मोठा बदल आता आपण बघणार आहोत। हे बघा, आजचे ताजे भाव तुम्हाला सांगत आहे मी। पहिले मी तुम्हाला सांगतो सिल्वर म्हणजे चांदीचा भाव। चांदीचा आजचा भाव किती आहे ते जाणून घेणं फार पहिले गरजेचं आहे। हे बघा, प्रति किलो चांदीचा भाव 2,84,900 रुपये आहे। बघा, 2,84,900 रुपये हा आहे चांदीचा भाव। चांदीचा भाव जर आपण बघितला ना इथे, तर हा भाव 3 लाख पर्यंत गेला होता, 3 लाखच्या वरती पण गेला होता। एक वेळ अशी पण आली होती की 4 लाख पर्यंत पण हा भाव गेला होता प्रति किलो मध्ये, 1 किलो मध्ये। परंतु आज आपल्याला इथे 1 किलो चांदी 2,84,900 रुपये पाहायला मिळत आहे। आणि इथे 10 ग्राम चांदीचा आपण भाव बघितला तर 2849 रुपये भाव आहे आणि 1 ग्राम चांदीचा भाव 284, म्हणजे 2849 रुपये आज चांदीचा भाव आपल्याला पाहायला मिळत आहे। आता हे बघा, इथे तुम्हाला 1 किलो चांदीमध्ये बघा वाढ दिसत असेल, हो 100% वाढच आहे, चांदीमध्ये वाढच झालेली आहे। परंतु जे 3 लाख पर्यंत भाव गेले ते काही दिवसांपहिले, मागील 1 हप्त्या पहिले 3 लाख पर्यंत भाव होता, त्यापेक्षा थोडा भाव उतरलेले आहेत, एवढंच आपण म्हणू शकतो। एवढी छोटीशी घसरण आपण यामध्ये म्हणू शकतो। ठीक आहे, हा चांदीचा भाव होता। चांदीचा भाव तर मी तुम्हाला सांगितला। आता महत्त्वाचं 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव। सोन्याचा भाव आज किती आहे हे पण महत्त्वाचं आहे। काय झालेलं आहे की ज्या पद्धतीने भाव पहिले वाढले होते, आता त्यापेक्षा किती कमी झालेले आहेत हे बघणं फार गरजेचं आहे। आणि पुढे भविष्यात भाव कसे असणार त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत। चला आता फायनली मी तुम्हाला सांगतो सोन्याचा भाव। पहिले 18 कॅरेट सोन्याचा भाव बघूया आपण। हा तर तुम्ही बघू शकता 18 कॅरेट सोन्याचा भाव। इथे 1 ग्राम सोन्याचा भाव आपल्याला 11,779 रुपये पाहायला मिळत आहे आणि 18 कॅरेट मध्ये 1 तोळा सोन्याचा भाव आपल्याला 1,17,790 रुपये पाहायला मिळत आहे। जरी आज तुम्ही 18 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले, 1 ग्राम साठी तुम्हाला एवढे पैसे आणि 1 तोळासाठी एवढे पैसे मोजावे लागतील। हा भाव पण वाढला होता, जवळपास 12,000च्या वरती भाव गेला होता, परंतु 11,000च्या रेंज मध्ये 11,700-800 पर्यंत आपल्याला आज 18 कॅरेट सोन्याचा भाव पाहायला मिळत आहे। यामध्ये जीएसटी नाही बरं, जीएसटी यामध्ये टाकलेली नाही। यामध्ये जर तुम्ही जीएसटी पकडले, 100-200 जीएसटी टाकले तर करेक्ट भाव तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु हे ओरिजिनल भाव आहेत, ओरिजिनल भाव आहेत, यामध्ये जीएसटी वगैरे नाही। जीएसटी जरी तुम्ही जीएसटी पकडून जरी भाव बघितला तर यामध्ये 100-200 रुपये प्लस करून द्यायचं, बस, दुसरं काही जास्त हे नाही। चला ठीक आहे, हा 18 कॅरेट सोन्याचा भाव होता। ठीक आहे, 1 ग्रामचा भाव आणि 1 तोळा सोन्याचा भाव बघितला। आता 22 कॅरेट सोन्याचा भाव बघा। 22 कॅरेट सोन्यामध्ये महिलांचे दागिने वगैरे बनतात,
जे दागिने वगैरे असतात ना ते 22 कॅरेट सोन्यामध्ये बनतात आणि हे 91% शुद्ध सोनं असतं आणि 99.9% 24 कॅरेट सोनं असतं. त्याबद्दल पण पुढे सांगतो. पहिले 22 कॅरेट सोन्याचा भाव बघा 1 ग्रामचा. तर 14,396 रुपये आज आपल्याला 22 कॅरेट 1 ग्रामचा सोन्याचा भाव पाहायला मिळत आहे आणि 22 कॅरेट 1 तोळा सोन्याचा भाव 1,43,960 रुपये पाहायला मिळत आहे. जरी आज तुम्ही 22 कॅरेट शुद्ध म्हणजे शुद्ध नाही 91% शुद्ध सोनं जरी खरेदी करायला गेले तर 1 ग्राम तुम्हाला 14,396 रुपये तुम्हाला भाव पाहायला मिळणार आहे. 14,396 रुपये आणि 1 तोळा 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,43,960 रुपये पाहायला मिळत आहे. आता सर्वात शुद्ध असतं 24 कॅरेट म्हणजे 99.9%. हे पण शुद्ध असतं परंतु हे 91% असतं आणि जे सर्वात जास्त शुद्ध असतं ते 24 कॅरेट शुद्ध असतं आणि त्याचे भाव पण जास्त असतात 18 आणि 22 कॅरेटच्या तुलनेने. चला आता फायनली आपण 24 कॅरेट सोन्याचा भाव बघणार आहोत. आता हे 22 कॅरेटचे भाव पण ना हे पण 15,000च्या वरती गेले होते परंतु आता थोडीफार घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे. हे बघा आता 24 कॅरेट सोन्याचा भाव तुम्ही बघू शकता. 1 ग्रामचा भाव 15,705 आणि 1 तोळा सोन्याचा भाव 1,57,050 रुपये आज आपल्याला 24 कॅरेट सोन्याचा भाव पाहायला मिळत आहे. जरी आज तुम्ही 24 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर एवढे पैसे तुम्हाला मोजावे लागतील. 1 ग्रामसाठी 15,705, 1 तोळ्यासाठी 1,57,050 रुपये. हे बघा हे भाव ना 17,000 पर्यंत गेले होते आता मागील 1 हप्त्याच्या पहिले आणि आता 15,000 पर्यंत आहे म्हणजे घसरण तर आहेच. त्या तुलनेने घसरण आपण म्हणू शकतो आणि जरी आपण भाव बघितले तर हे महागच आहे ते भाव जबरदस्त महागच आहे. सर्वसामान्यासाठी हे महागच भाव आहेत. परंतु मागील 1 आठवड्याचा विचार केला, हप्त्याचा विचार केला तर यामध्ये घसरण आपण म्हणू शकतो. कारण हे 17,000 पर्यंत भाव गेले ते 2,000 किंवा 1,500 रुपये घसरण आपण म्हणू शकतो. चला ठीक आहे. आज तुम्ही 24 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर एवढे पैसे तुम्हाला मोजावे लागतील. 1 ग्रामसाठी 15,705 आणि 1 तोळ्यासाठी 1,57,050 रुपये मोजावे लागतील. तर हे 24 कॅरेट सोन्याचे भाव पण मी तुम्हाला सांगितले. हे बघा आता महत्त्वाचं. हे बघा आता पुढे चालून भाव कसे असणार याबद्दल तज्ञ वेगवेगळी माहिती देत असतात. जे काही अंदाजक असतात ते वेगवेगळी माहिती देत असतात की पुढे चालून हे होईल ते होईल. हे बघा बोललं तर जात आहे की मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने म्हटलं की पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. जरी असं झालं आणि सर्व जनतेने त्याचं पालन केलं आणि ज्या पद्धतीने सोनं खरेदी बंद झाली पुढील 1 वर्ष जरी सोनं खरेदी बंद झाली तर भाव खाली येऊ शकतात. ओके परंतु एवढं होणं पॉसिबल आहे की नाही ते आपल्याला अजून कळणारच नाही. कारण काही लोक सोनं अजून पण खरेदी करत आहेत. काही जण मोदी साहेबांचे जे काही घोषणा त्यांनी केली ते फॉलो करतात परंतु काही लोक करत नाही ना. ते बाकीचे घेत असतील. त्यामुळे फरक कसा पडेल हे सांगताच येणार नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो की आता मी पण काही त्यामधील तज्ञ नाही. जे मी तुम्हाला एक अनुभव आहे त्यानुसार सांगत आहे. जी माहिती संपूर्ण डेटा एनालिसिस केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर अशी माहिती मिळते की सोन्याचे भाव अजून वाढतील अशी माहिती मिळत आहे. बघू आता काय होतं काय नाही. आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो, तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्या मनाने करा. कोणी काही तुम्हाला सांगत असेल तर त्यावरती भरोसा करू नका की सोनं वाढेल किंवा चांदी वाढेल. मी फक्त जस्ट तुम्हाला एक अंदाज सांगत आहे, माहिती सांगत आहे जी तज्ञांकडून आलेली होती ती सांगत आहे फक्त. ओके. बाकीचं तुमचा निर्णय आहे. तुम्ही सोनं खरेदी करा किंवा नको करा हा तुमचा प्रश्न आहे. या व्हिडिओमध्ये कुठलाही तुम्हाला सल्ला दिलेला नाही. तर या व्हिडिओची टिप हे बघा तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही तुमच्या सोनाराचा सल्ला जरूर घ्या किंवा तुम्ही तुमचा तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. या व्हिडिओमध्ये कुठलाही सल्ला तुम्हाला दिलेला नाही. या व्हिडिओमध्ये फक्त आजचे ताजे भाव सांगितलेले आहेत. धन्यवाद. आजचे भाव आज या व्हिडिओमध्ये, उद्याचे भाव उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो.